आज जवळ दारूचं दुकान होतं, पण जवळ दारू विकत घ्यायला पैसे नव्हते. पण जवळच मोफत व्यसनमुक्तीचं शिबिर होतं, पण त्या शिबिराला जायची ह्याची इच्छा नव्हती. अर्थात व्यसनमुक्तीसाठी इच्छा ही प्राथमिक आवश्यकता आहे. परंतु अनेक लोकांची इच्छा असूनसुद्धा व्यसन सुटत नाही, हे तुम्ही आम्ही पाहतच असतो. मग इथं फक्त इच्छा नाही, तर तीव्र इच्छा असण्याची गरज असते. कारण व्यसनमुक्तीचा लढा हा आपला वाईन शॉपबरोबर नाही किंवा एखाद्या मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीबरोबर नाही, तर व्यसनमुक्तीचा लढा हा स्वतःबरोबरच असतो. अनेकदा दोन्ही इच्छा प्रबळ असतात, दारू पिण्याची आणि दारू सोडण्याची सुद्धा. दारू पिण्याच्या नंतरचे जे व्यसन केल्यानंतरचे ज्या परिणामांची आपल्याला परिचय असतो, जाणीव असतो, परंतु व्यसनमुक्ती होत असताना जे व्यसनमुक्तीचे परिणाम असतात त्याची आपल्याला जाणीव नसल्यामुळं त्याबद्दल व्यसनमुक्त होणाऱ्या व्यक्तीला भीती वाटत असते. म्हणून आम्ही व्यसनमुक्तीसाठी ज्याची इच्छा आहे त्याला व्यसनमुक्तीस मदत करतो आणि ज्याची व्यसनमुक्तीची इच्छा नाही त्याच्या मनामध्ये व्यसनमुक्तीची इच्छा जागृत करण्याचा प्रयत्न करतो. कारण एक गोष्ट पिणाऱ्यांनी आणि त्याच्या कुटुंबियांनी लक्षात ठेवावी की व्यसनमुक्तीसाठी कुठली गोष्टीची आवश्यकता असेल तर ती प्रथम गोष्ट आहे व्यसनमुक्त होण्याची इच्छा. इच्छा आणि तीव्र इच्छा हीच व्यसनमुक्तीची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.